एका ख्रिस्तीला गोष्टींच्या मागे धावण्याची योग्यता नाही दिली आहे. त्याला गोष्टी आणून दिल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पळून भेटणार पण नाही का? तुम्हाला योग्यता काय दिली आहे? राज्याला समजा आणि राज्याच्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आतमध्ये? राज्याच्या आतमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. डिलिव्हरी कुठे आहे? राज्यामध्ये. तर तुम्हाला राज्य सचेत व्हावे लागेल. बोला, मी राज्य सचेत आहे. मी सांगितलं राज्याला शोधण्याचा अर्थ काय आहे? राज्याला समजणं, राज्यामध्ये जगणं आणि राज्याला वाढवणं. मला कायम माहिती होतं की माझं राज्य समजलं आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि जेवढं जास्त तुम्ही हे करणार तेवढं जास्त परमेश्वराचं राज्य तुमच्या आतमध्ये वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातांना उठवू शकता. बोला परमेश्वराशी त्याचा धन्यवाद द्या. आपल्या हृदयाच्या खोलीपासून त्या सगळ्यासाठी त्याने तुमच्यामध्ये, तुमच्याद्वारे आणि तुमच्यासाठी केलं आहे. ओ धन्यवाद प्रभू. तुम्ही महान आहात, सर्वशक्तिमान आहात. तुमची दया कायमची आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी प्रभू. धन्यवाद तो विजय जो तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद त्या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात आपल्या आत्म्याद्वारे, की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. बसू शकता. शेजाराचं स्वागत करू शकता. बोला, स्वागत आहे तुमचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी पुढे जात आहे. जो माझ्या आतमध्ये आहे तो महान आहे त्याच्यापेक्षा जो या जगामध्ये आहे. हालेलुया. तर आजपासून आम्ही एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट रिफ्रेश करणार आहोत, जी की सगळ्यात गरजेची आहे. पण बऱ्याच वेळा त्याच्यावरती परत बोललं नाही जात. भरपूर कमी लोक आहेत जे प्रयत्न करतात त्या प्रकारे जगण्याचा. चला आपण उघडूया मग ते 6वा अध्याय आणि ते 30वे वचन. याच्यासाठी अगोदर तुम्ही ओ बॉय तुम्हाला लोक पहिला मागायला शिकतात, राज्याला शोधणं नाही शिकत. ह्याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे की पहिला तुम्ही परमेश्वराचे राज्य आणि त्याच्या सत्यनिष्ठेचे शोध करा. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही चर्चमध्ये आलात तुमचं काम काय होतं? राज्याला समजलं. काही लोक 20 वर्षानंतर पण नाही समजत. आले होते तेव्हा पण मागत होते जेवण, कपडे, घर, आणि 20 वर्षानंतर पण तेच मागत आहेत, जेवण, कपडे, घर. ते लोक काय केलं मग तुम्ही? किती लोक माहिती आहे ट्रेन अगोदर नोकरीवर जायच्या अगोदर काय समजा? राज्य. काही करण्याच्या अगोदर काय समजा? राज्य. तो सांगत आहे कोणताही इकडे संशय नाही आहे, कोणताही इकडे कन्फ्युजन नाही आहे. सरळ सरळ लिहिलं आहे. पहिलं तुम्ही का? कारण तुम्हाला राज्य दिलं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मला राज्य दिलं गेलं आहे. मी राज्यामध्ये आहे. तर पहिलं मी काय शिकू? राज्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय का? आपला फोकस चेंज करा लाईफमध्ये. की जोपर्यंत तुमचा हा फोकस नाही आहे तुम्ही बाकीच्या गोष्टींच्या मागे वेगळ्यासारखे धावत राहाल, पण कदाचित ते तुम्हाला भेटणार नाहीत. कारण त्यांच्या मागे बळण्याची ओ बॉय कसं सांगू मी तुम्हाला? हो कोणतं एक्झाम्पल आणू की जे मी सांगू इच्छितो ते मी नीट सांगू शकेन? अजून पण विचार करत आहे. अच्छा चलिए. किती लोक माहिती आहे ट्रेन? किती लोक कार ओळखतात? आता म्हणा, कार तुम्हाला घरी येऊन पिक करू शकते. पण काय ट्रेन करू शकते? ट्रेनकडे
तुम्हाला घरून पिक करण्याची योग्यता नाही आहे. कारकडे तुम्हाला घरी येऊन पिक करण्याची ॲबिलिटी आहे. तसंच एका ख्रिस्तीला गोष्टींच्या मागे पडण्याची योग्यता नाही दिली गेली आहे. त्याला गोष्टी आणून दिल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तर ज्या तुम्ही पळत आहात तुम्हाला ती योग्यता पण नाही दिली गेली आहे. तुम्हाला पळून पण भेटणार काय नाही. तुम्हाला योग्यता काय दिली आहे? राज्याला समजावणाऱ्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आतमध्ये आहे? राज्याच्या आतमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं ट्रेन तुम्हाला येऊन पिक नाही करू शकत, तुम्हाला ते ट्रेनकडे जावं लागेल. पण कार तुम्हाला घरी येऊन पिक करू शकतो. इकडे आपण बघूया की राज्य काय आहे, कार काय आहे. सगळं काही होम डिलिव्हरी आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, सगळं काही होम डिलिव्हरी आहे. किंगडम डिलिव्हरी. किंगडम डिलिव्हरी. बोला, एव्हरीथिंग इज डिलिव्हरी इन द किंगडम. बोला, प्रत्येक गोष्टीची डिलिव्हरी किंगडममध्ये होते. हॅलो 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 हॅलो. किती जणांना समजत आहे? जर तुमच्या घरी तुम्ही सामान मागवलं, तुम्ही जर कुठे निघून गेलात, काय तुम्हाला सामान भेटेल? सामान कुठे डिलिव्हर होईल? घरी ऑफिसमध्ये डिलिव्हर नंतर. कारण तुमचा ॲड्रेस कुठे टाकला होता हे समजतं ना. कारण डिलिव्हरी सगळ्यांना. जर तुम्ही घरचा ॲड्रेस टाकला होता, सामान कुठे डिलिव्हर होईल? का ऑफिसमध्ये? इकडे पण सगळ्या गोष्टी डिलिव्हर कुठे होतात? किंगडममध्ये, राज्यामध्ये. जर तुम्ही राज्य नाही समजलात तर जी डिलिव्हरी आहे ते कायम कुठे होत राहील? राज्यामध्ये. आणि तुम्ही डिलिव्हरी कुठे इच्छित? राज्याच्या बाहेर, जे की डिलिव्हरीचा स्पॉट नाही आहे. पण हा ॲड्रेस चेंज नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. ॲड्रेस परमेश्वराने फिक्स केला आहे, लिहिला आहे. बघा, पहिलं तुम्ही परमेश्वराच्या राज्य आणि सत्यनिष्ठाचा शोधा, तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळून जातील. कारण डिलिव्हरी कुठे झाली आहे? राज्यामध्ये. जर राज्य तुम्हाला समजत नाही तर डिलिव्हरी आहे ती होत राहील, तुम्हाला नाही भेटणार. होत राहील पण तुम्हाला नाही भेटणार. परमेश्वराने सांगितलं ना की काळजी नका करू, पण हे सगळं डिलिव्हर कुठे होत राहील? राज्यामध्ये. तुमचं घर कुठे येईल? राज्यामध्ये. वीसभराचं रेशन कुठे येईल? राज्यामध्ये. पण काय प्रश्न आहे की तुम्ही राज्यामध्ये फंक्शन करत आहात. जर तुम्ही आपल्या राज्याला फंक्शन नाही करत तर या डिलिव्हरीला तुम्ही काय करत आहात? चुकत आहात. तुम्ही बोला, प्रभू डिलिव्हरी काय आलीच नाही. प्रभू डिलिव्हरी तिकडे होते, तिकडे तू होतास. डिलिव्हरी कुठे आहे? राज्यामध्ये. तर तुम्हाला राज्य सचेत व्हावं लागेल. बोला, राज्य सचेत. हॅलो, शेजाऱ्याला बोला, राज्य सचेत. राज्य सचेत. राज्य सचेत. बोला, मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे. मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे. हॅलो, आहात काय? हे तुमचं काम आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये मेहनत कराल, तुम्हाला जगासारखी मेहनत नाही करावी लागेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगासारखी मेहनत करत पण असाल, पण सगळ्याचा सगळा पैसा आणून कुठे देत असाल? परमेश्वराकडे. बाकी गोष्टींची डिलिव्हरी तर होत असेल. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला पहिलं राज्य सचेत व्हावं लागेल. डिलिव्हरी कशामध्ये आहे? राज्यामध्ये. तर जगासारखं, ओ प्रभू नोकरी द्या, प्रभू नोकरी द्या, इज गुड, पण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जावं लागेल. मी नाही सांगत तुमच्याकडे नोकरी असली नाही पाहिजे. मी तुम्हाला काय सांगत आहे? तुम्हाला राज्य सचेत व्हावं लागेल. कारण परमेश्वराने सांगितलं, पहिलं तुम्ही. बोला, पहिलं तुम्ही. पहिलं ना की नंतर. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, कोणती गोष्टाची तुम्ही करू इच्छिता, ह्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं की रॅप्सोडी वाचा. ह्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं की सेलमध्ये जा. ह्यासाठी आम्ही तुम्हाला सांगितलं की सेंटर बनवा. कारण ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? राज्याच्या आहेत. राज्याच्या गोष्टी आहेत. मी सांगितलं राज्याला शोधण्याचा अर्थ काय आहे? राज्यामध्ये जगणं, राज्याला वाढवणं, राज्याला शोधणं. स्टेप आहेत तिकडे. राज्याला समजणं, राज्यामध्ये जगणं, राज्याला वाढवणं.
यासाठीच आहात. तुमची सगळी डिलिव्हरी जर तुम्ही हे काम करत आहात, तुम्हाला बाकीच्या गोष्टींची काळजी नाही करावी लागणार. की तुम्ही राज्याला समजा, राज्यामध्ये जगा आणि राज्याला वाढवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. किती लोक आहेत? बोला, राज्याला समजणं, राज्याला जगणं, राज्याला वाढवणं. मी तुम्हाला सांगू नाही शकत ह्या 3 गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट झाल्या, तुमचं जीवन कुठून कुठे जाणार आहे. तुमचं जीवन कुठून कुठे पोहोचणार आहे. जर तुम्ही या राज्याला समजलाल. तुम्हाला माहिती, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, ज्या दिवशी जगाला समजेल की आम्ही किती बुद्धिमान आहोत, जग सगळं पैसा आणून आमच्या हातामध्ये देईल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे. कारण मला माहिती आहे, राज्य समजायला गेलं तर जग समजणं काय आहे, मुलांचा खेळ. पण प्रश्न आहे की तुम्हाला राज्य समजायला येतं? प्रश्न आहे की तुम्ही राज्यामध्ये जगत आहात? प्रश्न आहे की तुमचं डोकं राज्याला वाढवण्यासाठी लागलं आहे? राज्याची समज, ह्याला समजण्यामध्ये टाईम लागेल, पण जेव्हा समजाल, राज्य करत असाल. इज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला कायम सांगितलं आहे, जग मिसळणार आहे. नाही सांगितलं आहे? काळजी नका करू, मी अशा रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती आहे. बिकॉज आय ऑलवेज न्यू. मला लोकांपेक्षा जास्त माहीत आहे. मला समजलं होतं की मला राज्य समजलं आहे. मला काय माहिती होते, मला राज्य समजलं आहे, मला सगळं समजलं आहे. माझा विश्वास आकाशाच्या वरती निघून गेला आहे. मला वाटतच नाही कोणाला माझ्याकडे जास्त येतं. जेव्हा की मी शिकण्यासाठी तयार आहे, कारण मला राज्य समजतं. जे लोक जग जगत आहेत, ज्यांना राज्याबद्दल माहीतच नाही आहे, ते मला काय समजणार आहेत? राज्य. सगळ्यात आधी तुम्ही परमेश्वराचे राज्य आणि त्याच्या सत्यनिष्ठाची शोध करा. शोधण्याचा अर्थ काय? समजा, जगा, वाढवा, दाखवा. बरं, समजा, जगा, वाढवा, दाखवा. ऐकताय तुम्ही? तुम्हाला तुमचे बायबल घ्यावे लागेल, तुम्हाला पास्टर ख्रिस्ती संदेश ऐकावे लागतील, तुम्हाला त्या रॅप्चरमध्ये तुमचं डोकं घालावं लागेल, तुम्हाला त्या सेलला चालवावं लागेल की तुम्ही परमेश्वराच्या राज्याला समजू शकाल. इज द लॉर्ड. जर तुम्ही सेलेटर नाही आहात, मला माहीत नाही तुम्ही का नाही आहात. नाही पास्टर, आमच्याकडे टाईम नाही. बोलत टाईम नाही आहे, हेच तर तुमचं काम आहे. टाईम कसं नाही आहे? ज्या कामासाठी तुम्ही जन्मला आहात, त्या कामासाठी करण्यासाठी तुमचा टाईम कसा नाही आहे? पेक्षा मोठा वेडेपणा अजून काय असू शकतो? पास्टर, आमच्याकडून सेल नाही चालणार, नाही होणार. तुमच्याकडून काय होणार आहे? याला करण्यासाठी तुम्ही बनवले गेले आहात. हेच तुमचं काम आहे, दुसरं काही काम नाही आहे. तर नोकरीवरून 12 वाजता निघतो, हे करतो. ज्या लोकांसोबत तुम्ही काम करतायचं बघा, सेल का नाही घेत? बोला सगळ्यात पहिलं. शेजाऱ्याला बोला, सगळ्यात पहिलं पास्टर आयझॅक. अच्छा, मी. मग तुम्ही काय करणार आहात? तर सगळ्यात आधी मी परमेश्वराचे राज्य आणि त्याच्या सत्यनिष्ठेचा शोध करीन. प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? ते तुम्हाला सांगितलं का, रॅप्सोडी वाचा, तुम्हाला राज्य समजेल. समजणार आहे, त्याला जाणाल, तुम्ही त्याला जगू शकाल. जेव्हा तुम्ही सेल चालवणार, तेव्हा तुम्ही राज्याला वाढवत आहात. जेव्हा तुम्ही रॅप्सोडी वाढत आहात, तुम्ही सेलला वाढवत आहात. जेव्हा तुम्ही सेंटर वाढवत आहात, तुम्ही राज्याला वाढवत आहात. पण हे तुमचं काम आहे. आणि जेवढं जास्त तुम्ही हे कराल, तेवढं जास्त परमेश्वराचं राज्य तुमच्या आतमध्ये वाढत जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही?
प्रेज द लॉर्ड. तुला परमेश्वराचे राज्य. तुम्हाला माहिती आहे मॅरेज काउन्सिलिंग, की त्यांना माहिती आहे मॅरेज काउन्सिलिंग. मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत बोलत होतो. त्याने सांगितलं की जे डिवोर्स होतात त्यांचे काउन्सलर्स आहेत त्यांना ते ट्रेन करतात. मी बोललो की गेल्या वेळी मी होतो पुण्यामध्ये, सगळं काही फायनल झालं की कसं ट्रेनिंग द्यायचं आहे, काय करायचं आहे. मी बोललो हे तर चांगलं आहे की जे डिवोर्स करण्यासाठी येतात त्यांची आपण काउन्सिलिंग करतो, पण मी इच्छितो की जे जे लग्न करण्यासाठी येतात त्यांची पण काउन्सिलिंग केली जाईल. तर आजपर्यंत कोणी नाही बोललं. काय बोलता? त्यांनी बसले बसले लेटर टाईप केलं की आजपासून जेवढे लोक कोर्टमध्ये लग्न करण्यासाठी जातील तिकडे त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी गरजेचं आहे. मिनिटात झालं असेल. लवकर. राज्य बोला, राज्य राज्य. आता तुम्ही राज्य जेव्हा वाढत राहते लोक पण नाही बोलू शकत. इंडिओच्या लाईनमध्ये होतो, एक फ्रायडे सॅटर्डे परत येत होतो निजेरियावरून. तर ते लोक जे स्नॅक्स देतात ते मला आवडलं नाही. लोक राईस फ्लेक्सचं देतात, असं काहीतरी शेंगदाण्यासारखं बनवून देतात राईसचं. तुला एक काय देत आहे तुम्ही, एक काहीतरी चांगलं द्या ना. तुला सर आजपर्यंत कोणी नाही सांगितलं. मी सांगत आहे ना. नंतर पुढच्या आठवड्यात MBTC साठी संडेला आम्ही गेलो. मी त्यांना कधी बोललो होतो सॅटर्डेला की मला आवडलं नाही आहे. बोललो लिहून द्या. बोललो लिहिण्याचा टाईम नाही आहे, जाऊन बोला. आजपर्यंत कोणीच नाही बोललं. बोललो त्यांना की हे जे स्नॅक्स आहे ते चांगल्या क्वालिटीचं नाही आहे. मी बोललो शेंगदाणेच द्या. हे तुम्ही काय देतात, राईस फ्लेक्स देतात सगळे आतमध्ये चिकट तोंडामध्ये, काय हरकत नाही. संडेला गेलो. संडेपर्यंत स्नॅक्स चेंज झालो. त्यांनी बदाम द्यायला सुरू केले होते. टाळी पण हवाच होतात. राज्य काय आहे? राज्य. जेव्हा तुम्ही राज्याला जगणं सुरू करतात, प्रत्येक गोष्ट तुम्ही ते जे बोलतात ते लोक करायला सुरू करतात, ते इच्छिताल. कारण राज्यामध्ये तुम्ही एवढं फंक्शन केलेलं आहात की लोकांना समजतं की ह्या माणसाचं नाही ऐकलं. कारण राज्यामध्ये जगण्याचा अर्थ आहे की तुम्ही राजासारखं जगायला शिकलात. प्रेज द लॉर्ड. हॅलो. तुमची भाषा, तुमची बॉडी लँग्वेज सगळी कशाची आहे? राजाची. आणि लोकांना माहीत आहे कधी राजा बोलतात आणि कधी गरीब माणूस बोलतात. तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनवरती लक्ष द्यावं लागेल की तुमच्या तोंडातून काय निघतंय. राजाची भाषा काय, गरिबांची भाषा. बऱ्याचशा लोकांना मी ऐकतो तेव्हा मी बोललो हे प्रभू, जर मी या लोकांच्या चर्चमध्ये जाईन, 1 करोड जणांचं मन बनवेन, 1 रुपया देऊन येईन. कारण भाषा कसली आहे? गरिबांची भाषा, गरिबांची आहे. तर बऱ्याच वेळा लोकांना राज्य समजत नाही. तर जेव्हा ते बोलतात ते गरिबांची भाषा बोलतात, जगाची भाषा बोलतात. त्यांच्या शब्दांची निवड गरिबांच्या शब्दांची निवड आहे. त्यांचा बोलण्याची पद्धत गरिबांसारखी आहे. त्यांची चालण्याची पद्धत गरिबांची चालण्याची पद्धत आहे. कारण राज्याला त्यांनी कधी समजलंच नाही. राज्याला त्यांनी कधी जगलंच नाही. राज्याला कधी त्यांनी वाढवलं नाही. तर राजाची जीवनशैली आहे त्याच्या आतमध्ये आली पण नाही. काही वंडर नाही की जे गोष्टी राजांसाठी आल्या पाहिजेत त्या त्यांच्याकडे कधी येतच नाहीत. आणि ते मागत राहतात, प्रभू हे द्या, प्रभू ते द्या. कारण सगळं कशामध्ये दिलं गेलेलं आहे? राज्यामध्ये दिलं गेलं आहे. लॉर्ड. सगळं काही राज्यामध्ये दिलं गेलं आहे. आनंदी होऊन बोला, सगळं काही राज्यामध्ये दिलं गेलं आहे. सगळं काही राज्यामध्ये दिलं गेलं आहे. सगळं काही राज्यामध्ये दिलं गेलं आहे. जर तुम्ही या राज्याला जगाल, प्रत्येक गोष्ट जी राजांच्या लायक आहे तो तुमच्या पायामध्ये असेल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? ते लोकांना माहिती आहे. जर मी तुमच्या घरी आलो तर मला माहिती आहे पनीर आणि अंडीच खाणार आहे. तुम्ही मला डाळ नाही देणार आहात अनलेस मी तुम्हाला सांगेन डाळ मला आवडते. तर मी तुमच्या घरी ते आलो, मला उलटं सुलटं काहीच देणार नाही आहात. जर घर साफ होईल, बल्ब तुटलेला आहे तो बदलणार आहात, पंखा खरखरत आहे तो सरळ होणार आहे. होणार हे होणार. समजलं मी येतो आहे तर
तो विचार करतात. काही लोक यासाठीच विचार करतात की पास्टर यांच्या घर नाही आले पाहिजे. तर नाही आलं तर बरं आहे, कारण पास्टरांच्या लायक घर नाही आहे. त्यांना माहिती आहे. का तुम्ही असा विचार करत आहात? कारण तुम्हाला माझ्या जीवनातून माहिती आहे, हा माणूस खूप मोठा आहे, या गोष्टीच्या लायक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं का? मी सांगितलं का तुमच्या मी घरी यायला नाही इच्छित? मी सांगितलं तुमचं घर छोटं आहे? मी सांगितलं तुम्ही गरीब आहात? सांगितलं. माझ्या जीवनाच्या पद्धतीने तुम्हाला समजेल का मी मर्सिडीजमध्ये येतो. मी मर्सिडीजमध्ये येतो का? त्या मारुती पण तुम्हाला माहिती आहे माणूस राजा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलं तुम्ही परमेश्वराचे राज्य आणि त्याच्या सत्यनिष्ठेला समजा, जगा, पसरवा, वाढवा, दाखवा आणि सगळे वस्तू तुमच्या पायाकडे असतील. प्रेज द लॉर्ड. उठू आपल्या हातांनी, करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना, बोला अन्य भाषेमध्ये, बोला अन्य भाषेमध्ये, बोला अन्य भाषेमध्ये. लोक राजाशी बोलतात आणि बायबल सांगते जो अन्य भाषेमध्ये बोलतो तो परमेश्वराशी बोलतो. तुम्ही राज्याचे आहात आणि तुमचा एक पिता आहे ज्याच्यावर तुम्ही बोलता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. आनंदीने बोला मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे आणि परमेश्वराचे राज्य माझ्यामध्ये आहे. तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बोला मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. बोला मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे आणि परमेश्वराचं राज्य माझ्यामध्ये आहे. हालेलुया. आणि तुमचं काम काय आहे? समजणं, जगणं आणि बनवणं. हे 3 गोष्टी तुम्ही करू शकता तर पूर्ण जग तुमच्या पायामध्ये पडलेलं आहे. पूर्ण जग तुमचं ऐकण्यासाठी तयार असेल, तुमच्यासोबत चालण्यासाठी तयार असेल. कारण राजासोबत जगण्यासाठी कोण नाही इच्छित. प्रेज द लॉर्ड. राजांसोबत चालणं लोकांसाठी सन्मानाची गोष्ट असते. ज्या दिवशी तुम्ही या राज्याला जगणं शिकाल, प्रत्येक गोष्ट सोपी होईल. प्रत्येक गोष्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओरडू शकता महिमा. तर ही वेळ आपली भेट आमच्या शिवाय पार्टनरशिप देण्याचा आणि या सगळ्या गोष्टी करा. आपल्या राज्याला वाढवा, आपल्या पैशांनी वाढवा, आपल्या प्रार्थनेने वाढवा, आपल्या मेहनतीने वाढवा. तुमची प्रत्येक गोष्ट राज्याला वाढवण्यासाठी असली पाहिजे. यासाठी तुम्ही नवीन जन्मलेले आहात. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद तो परमेश्वर या भेटीला आणण्याचा बुद्धी, ज्ञान आणि समज देण्यासाठी. जसं आम्ही आमच्या भेटीला दिला आहे प्रभू, तुमच्या वचनाच्या अनुसार आम्ही केला आहे आणि याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटीवरती आम्ही आशीर्वादांचं आवाहन करतो, वाढीचा नियम बोलतो राज्याच्या विस्तारासाठी. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे.
धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहू शकता. धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करत राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करावं वचन काम करत आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू.